हरी हरी पुंडलिकावरदे विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। हरी हरी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। सब संतन की जय। पवन पुत्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। बालकांडातील 15वा अध्याय सुरू आहे। या अध्यायामध्ये सीतेचे पूर्वज वृत्तांताचा निरोप आहे। या ठिकाणी ध्यानपूर्वक लक्ष लावून श्रोत करावे। हरी हरी लागता श्री सद्गुरु रामचंद्राय नमो नमः। लागता श्रीराम पादरज कना जाओनी पाषाणपण झाले आले उद्धरण। हे दार ग्रहण गौतमे केले चरण रजाचा प्रताप पाहिल्या झाली निष्पाप हरून गौतमाचा विकल्प श्री अनुरूप पतिव्रता। आगाध पद्मय मा देखोन विस्मित झाले ऋषी जन स्वर्गी सुरवर करती स्तवन नाम पावन ती लोकी। पुढे विद्यांद्रीचे ठाई जे पाषाण लागती राम पायी ते निशेष विरोणी पाही। उठतील स्त्री देही सुंदरत्वे त्या स्त्रिया ते देखून बहुसाल तपस्वी जन ब्रह्मचर्य विसर्जन दारग्रहण करतील। देव ऋषी वर्ये मंडळी राम कीर्तनाचे समेळे चालती आनंद कल्होळे। पुढे मिथिला देखील विधेयाची विधेपुरी पताका जळकती चिदंबरी रविचंद्राची लोपोनी थोरी। रत्न कळसाच्या हरी सोबती वनश्रीची शोभा पूर्णत्वे पूर्ण करीन भा प्राण स्तब्ध राये उभा। होय परवेश रंभालाद वृक्षे समूळी सपत्री गोड बिजेवीन फळाचे घड। देखता पंथिकाचे पुरे कोड छाया सेविता चाड विचार होये। नवल त्या छायेची विश्रांती काम क्रोधा होय शांती त्रिविध तापस्वे समती। भ्रांती ते विचिशक्ती स्वे होय सेविता त्या फळाचा स्वाद सुदे तृष्णेचा निमे बाद सवाये कोंदे प्रमानंद। हाती सुस्वाद विठेना जाणोनी त्या फळाची गोडी सुखाची सवेग पडे उडी तृप्ती लावून आघाडी। उडण्याची ओढी विरोनी गेले विधेय हवनीच्या हंसासी नवल लीला दिसे त्यासी सांडोनी उभय पक्षासी। चिदाकाशी उड्डाण देखोनी ते वनस्थळी मुमुक्ष मयूर स्वानंद मेळे पिच्छे पसरो निरोमावळी सुख सुकाळे नाचती। विधेवनीचा सुगंध पावता प्रगटे प्रमानंद धी पाय आनंद होय निजबोध स्वानंदे।
स्वानंदे मयूर गर्जती तेने वेदार्थ चौकती सांडो कर्मवाद व्रती निच्छेराती निशब्दे वनी पारवे ते घुमती तेने गंधर्व गाणी येडावती सामवेदाची उपरमे वरती पक्षी बोलती अनुपमे. हे कुठं चाललेलं आहे? मिथिले नगरीतलं सर्व असणार हे पशु पक्ष्यांचं देखील कुंजन वाद हे सर्व वेदाचं सर्व असणार चालू आहे. स्वधर्मे वस्ता नगरी पिंगळा वैशा समाधीवरी ते विधेयाची विधे पुरी कोणे थोरे वर्णावे. ज्याचे द्वारपाळाचे वचन सुखासी दे समाधान हे जनकाचे आते महिमान आगाध लक्षणा परमार्थी. तेची नगर बाहे प्रदेशी राम देखे जनक यागासी जो सीता स्वयंवरो देशी भोकलेसे से योजिला. धैर्याचा स्तंभ निर्धारी धर्माचे आडवळे तयावरी शांतीने सेविता कुसरी त्या मंडपा माझारी यज्ञ वाट निर्धूम अग्नी आती उद्भट इंधने विनाती लखलखाट ज्वाळा तिसे चौकट सुख स्वादिष्ट प्रकाश. ओंकारार्ध मात्रा निजार्थे जे जानती पै परमार्थे तेची होते पोते उद्भो द्वाते अक्षरार्थे द्वारपाळ. निर्गुणेशी वळिले त्रिगुणा तेची तेथीचे त्रिसंधान विवेकाचे परिस्तरण पर परिसमूहन नैराश्य निष्कंठ धुमा पूर्ण भूता एके बहिर्बंधन श्रद्धा जे स्थानी स्थापुन स्त्रोवा मार्जन प्रत्यावर्ती. वक्रबुद्धीच्या वक्रयुक्ती त्याची आघा राज्य होती पाठी प्रधान होम होमिती सहित प्रकृती महतत्वेशी युक्ती प्रव्यक्ती ज्ञानाभिमान द्रव्यदारा ममता मान गुरुमंत्रे त्याचे केले हवना. विनयो विधान ममतेती सावधानता साद्रसे कर्मी ब्रह्मा तारहसे अवर्भोस्ता स्नान साम असे रसे निमज्जनी उल्लास परमानंदे. क्षेत्रा प्रतिपाळी संपूर्ण क्षत्रपाळ जो चिदगण त्यासी देती विषयाचे बलिदान. वासना समरण समवेत या लागी त्या बलिदानासी परतोनी पाहोने त्यासी समरण उरोने मानसी शुद्धी विधीसी बलिदान. अखंडत्वे नित्य स्थिती तेची व सुधारा ओराती अहंकाराची पूर्णाहुती फळ संयुक्ती होमिली. स्वे सांडणे मी तुपना हेची श्रेय संपादन आत्मतत्व देणे हे आगाध दान समाधान स्वानंदे. प्रमानंदे अभिषिंचन सवेची भोभय विसर्जनाय साविद्याचा यज्ञे रामी आपण देखील. नाना देशीचे ब्राह्मण नाना भाषाती प्रवीण वेद शास्त्रीयाती संपन्न दैदिप्यमान तेजस्वी. ऐस्या ब्रह्मांडाच्या थाटी विद्याच्या यज्ञवाटी श्रीरामे देखो निदृष्टी
अत्यंत पोठी सुखावला। श्रीराम म्हणे विश्वामित्रासी, स्वामीने राहावे यज्ञ वाटिका वाटापासी। वचन मानले कौशिकासी, तेची परदेशी निवास केला। महिवतीचे स्वच्छे जीवन, तिरी आघात पवन, सदा फळी शोभायमान। हे निवाड स्थान श्रीरामाचे, घेऊनी ऋषीवराचा संभाराला। कोणी विश्वामित्र जनक धावला, सत्वर केला नमस्कार सद्भावे। हर्षे दिदले से शतकोदान केले, मधुपूर्वक पूजन तैसेच पूजले ऋषी जन साधू सज्जनाला दे। राजा बोलिला हरिके जानाजी, सुपळ माझा यज्ञ आजी माझे सुपळ नैन। साधू दर्शन देखोनी, साधूसी क्षत्रालिंगन, तेने शरीर होय पावन। साधूसी मृदु भाषण, वाचा पावन तदोग्ये। साधूचे चरण तीर्थ सेवितांतर पुनित, साधू संगे सुनी चित्त। ब्रह्म प्राप्ती भाविका, भूकाळ याग यजिता विधी। यज्ञेची यज्ञ सिद्धी, तू आलासी कृपाने दे। यज्ञाची त्रिशुद्धी सिद्धी झाली। कौशिक राया ते पुसत, स्वस्थ राजे स्वस्थ चित्त। येरू म्हणे हे कृपा समर्थ, स्वस्थ सुनिचित्त सर्वार्थ वारे। राजा पुसे दोघे जन, अग्नि तेजे विराजमान। हेही उपमायासी गौण, तेही लक्षणा अवधारी। अग्नि सानिध्ये आवर्ती तावी, याची सनिध सर्वाते निववी। याची पातापै पदवी, जीवेच्या जीवे आल्हाद। याचे देखलिया दर्शन, डोळ्यास नावळे आन। याच्या स्वरूपी जडले मन, चित्त चित्ग चिंतन विरो विसरोनी। विश्वामित्राला हे दोघ जण राम आणि लक्ष्मण बघितल्याच्या नंतर एवढे विधेय अवस्थेत होते, कशावर अवस्थाचा रामाकडे आणि लक्ष्मणाकडे बघितल्याबरोबर चित्त समर्पित झालं। तितक्यामध्ये विचारतात हे दोन कोण आहेत? अग्नी काय उबगल्या जाते, म्हणजे जवळ गेल्याच्या नंतर पोळल्या जाते, पण हे अग्नीत सारखे तेजोराशी आहेत, पण ह्याच्यावर उपमा त्यांना देखील देऊ शकत नाही। असे कोण म्हणतात? जनक राजा विश्वामित्राला म्हणतात। आणि ह्यांचं रूप पाहिल्याबरोबर शीतल अवस्था होण्याचं असणार आहे। अवस्थेत बदल वास्तविक असणारा, प्रेमानंदाचे असणाऱ्या विचारामध्ये डुबकीमध्ये गेल्यासारखं वाटतं। हे कोण आहे? हे बाळ कोण आहे? असे असणारे कोण विचारायला लागले? जनक राजा असणारा विश्वामित्राला पुस्तक बघा आता काय काय। याचे देखील या दर्शन, डोळ्यास नावडे आणि याच्या स्वरूपी जडले मन। चित्त चिंतन विश्रोने, सुंदर आणि सुकुमार रूप रेखा मनोहर। ठाण मानाती गंभीर, हे कोणाचे कुमार नरपपुसे। दुर्गम मार्गाती दारुण, याचे कैसे नियागमन। तुझसी यासी का सानिधान, हे समूळ कारण मज सांगा। ऋषी म्हणे हे दशरथाचे कुमार, राम लक्ष्मण महावीर ऐक राया याचे चरित्र।
अति पवित्र सांगेन माझा याग्न पवे सिद्धी मारीच सुभाऊ सदा बाधी ताटिका सर्व मार्ग विरोधी आश्रमात्री सुधी उपहती करे या लागी म्यानुष्ठान करून हार केला प्रसन्न तेने मद करोनी सावधान हे गुह्य ज्ञान सांगितले साक्षात पूर्ण परब्रह्म अवतरेल दसरा दासरथी राम त्याचे निसिद्धी पावेल होम राक्षसा भस्म तो करिला सी वचन विश्वासी म्या जाओनी दशरथापासी मागून आणले श्रीरामासी निजयागासी सिद्धार्थ मार्गी ताटिका छेदिली मार्गस्था मार्ग निर्मुक्त केली सिद्धाश्रमी वस्ती झाले ख्याती लाविली राक्षसा स्वभाव निवटिला बाणधारा मारेचास लागला पिसारा तो उडविला समुद्र तीरा एरा निशाचरा निर्दाळिले अवचट लागता चरणी आयल्या उदरली तत्क्षणी आगात श्रीरामाची करिणी वेद पुराणी जगदोंदे तो आहारच्या पदर्शनेच्छा आलासे आम्हा सरिसा देखोनी श्रीरामाचा ठसा जनक मानसा उल्लास सीतेसी अनुरूप नवरा श्रीरामची निर्धारा परी धनुर्धारणा महावीरा ती दरारा बळिष्ठा जनक म्हणे ऋषी राजा सीता माझी निजात्मजा परिते मुख्य आयो निजा ऐक महाद्युजा तो बावन नांगर वाहता शेती पेटी लागले हालाची पोदाती ते उघडिता त्या माझी यात होती रूपवंती ममतात्मजा ऐकोनी रायाचे शब्द अहिल्या कुमार शतानंद जनकपुर होईत प्रसिद्ध तेने पूर्वानुन वादारंभिला ब्रह्मशापाचे क्रूर ज्ञान त्या माझी माता निमग्न तिसी लागता श्रीराम चरण झाले उद्धरण जगद्वंदे हे शतानंद कोण होते आयलेचा मुलगा होता गौतम ऋषीचा हे म्हणजे ह्यांचे धर्मगुरु कोणाचे होते जनक राजाचे त्यांचे आता हे परिचय ह्यांना देतात ब्रह्मशापाचे कौरू आज्ञा लागता श्रीराम चरण स्वे उद्धरती पाषाण हे ही नवलन हे जान जग उद्धरण श्रीराम आगाध श्रीरामाचे नाम नाम निर्दाळी क्रोध काम नाम निवारी मरण जन्म नाम ते ब्रह्म निर्द्वंदे अबद्ध पडता वेद तत्काळ बाधी निषेध अबद्ध नामे प्रसिद्ध होती शुद्ध महापापी अबद्ध मंत्राच्या वरती जपक चळले नेनो किती अबद्ध नामाच्या नाम व्यक्ती आगात कीर्ती वाल्मिकाची अबद्ध नामे नारद युक्ती मारा माराया वचन व्यक्ती राम नामी लागली वरती पाप निष्कृती वाल्मिकाची करिता बदनाम पठन वाल्मिक उदरला पण वदला शतकोटी रामायण कथा पावन शिववंदे ते देखता श्रीराम मूर्ती हर्षे विरे चित्तवरती आनंद ओसंडेची त्रिजगती हे स्वरूप स्थिती श्रीरामाची राम नामी अभेद स्थिती या लागी
जड उद्धरती राम केवळ ब्रह्ममूर्ती आद्य शक्ती ते सीता ते सीतेची उत्पत्ती ते मी सांगेन पूर्ववर्ती जे मी ऐकली नारद युक्ती तेची तुम्हा प्रती सांगेन पूर्वी पद्माक्षे राजा ती पावन त्याने करोनी अनुष्ठान रमा केली सुप्रसन्न माझे कन्या रत्न तो होय एरी मनेगा नरपनाथा मजन घडे जन्मकथा भगवंती आणयो न लाभता जान तत्वता नरवर्या ऐसे ऐकोनी वचन राय धरोनी दृढ ध्यान भगवंत केला सुप्रसन्न मागे वरदान कन्यार्थी रमा विषयाची विषे पुष्टी रमा गोड प्रथम दृष्टी लक्ष्मी मूक झालिया पाठी दुःख कोटी श्रीमंता लक्ष्मी आलिया जे मुख सुख सुख नव्हे ते केवळ दुःख सुख मानिती ते केवळ मूर्ख जान निष्ठंक नरपनाथा राजा मने श्रीहरी रमा खेळे मांडीवरी ऐसीच मद कृपा करी मनोनी निर्धारी धरिले पाय ऐसे रायाचे मनोगत जाण जाणोनी विष्णू आपण देता झाला मातुलिंग पूर्ण येणे कन्या जाण पावसी रमा ते मातुलिंग द्युधा करिता कन्या देखिली अतिरूपता रायासी उपजली ममता माझी दुईता मनोने पद्माक्षाचे घरी जन्म लाग या लागी पद्मावती हे नाम तिचे रूप देखोनी उत्तम उल्हास परमरायासी जन्मली मातुलिंगा प्रती ती दोन्ही शकले एक होती तेची मातुलिंग शक्तीच्या हाती स्वे सप्तशती बोलती कन्या सर्वांग मनोहर रूपे अत्यंत सुंदर सवेची झाली उपहर तिसी नरपवर भाळले कन्या स्वयंवरायो गेराय युहा वारंबिला सांग भाळो नि ऋषी वर्ग योग्यता योगे मिरवती आले देव दानव मानव नर किन्नर गंधर्व राजे पावले सर्व दैत्य समुदाय बळेसी कन्या देखो निरूप रूप सवेग पावले राक्षस स्वरूप देखो निभव साती कर्क संग्रामा राये पण केला क्षोभ दृष्टी आकाशांची सुनीळ उटी ज्याचे अंगी शोभे गोमटी त्यासी हे गोरटी वरील पण ऐकोनी दुर्धर क्षोभले अवघे सुरासुर कन्या हरणार्थ तत्पर झाले नरवीर सनद्ध धावले यक्ष राक्षस देखोनी क्षोभला पद्माक्षे बाणी साधोन या लक्षे यो पक्षे पक्षे त्रासिला घाई त्रासिले निशाचर राये पळविले संभार आकाश लंगिती सुरवर दैते दुर्धर युद्ध केले ती पळविले दैत्या गण रायासी खडतरले बाण तेने रणांगणी प्राण सांडिला पण शास्त्रवरती झाली रणाची निर्वडी कन्या धरिता तातडी तिने उडोनी लवड सवडी तिने उठोनी लवड सवडी अग्नी माझी उडी घातले नोरी नव्हेची प्राप्त राक्षे क्षोभले अत्यंत अद्भुत घरे पाडोन या समस्त नगर उपहत ती केले सुरनरासुरा कंदन करोनी राये दिदला प्राण रानिया केले सगमन लक्ष्मी ते विघ्न श्रीमंतासी प्रतिपाळिते प्राणा मुकले अभिलाषिते रणापरणी पडिले उरले ते रडत गेले लक्ष्मीचे केले आहे लक्ष्मीचे केले आहे असे आहे ते आदी शक्ती नवरी निघाली अग्निकुंडा बाहेरी तो बाहेर भोली भोरी
मग कुंडाच्या एकाएकी बैसे हिमानी विचरता रावण त्यासी प्रदान सांगे सारण जे लागी झाले रणकंदन ते हे जा नवरी इसी धरू जाता सुरासुरी उडी घातली अग्नी माझारी ती हे निघोनी बाहेरे कुंडाच्या बैसली से म्हणजे सीतेचा कसा आहे म्हणजे हे झालेलं आहे सर्व सांगतात बरं का. अगोदर विष्णूनं सांगितलं त्या ह्यांना पद्माक्षला सांगितलं बाबा त्यानं म्हणला मला म्हणजे आदिशक्ती लक्ष्मी असणारा मुलीच्या रूपाने यावं. मग स्वतः असणारं लक्ष्मी मातेनं सांगितलं मी माझ्या मालकाच्या आज्ञेस तो काहीच करू शकत नाही, तुला मी काहीच बोलू शकत नाही. मग त्याने विष्णूची असणारी तपश्चर्या केली पद्माक्ष. विष्णू प्रसन्न झाले. अरे बाबा तुला त्यानं हे मागितलं आम्हाला हे मला हे पाहिजे कन्यारत्न आणि ते बी लक्ष्मी ही माझी असणार ह्याच्या मांडीवर खेळावे असं त्यांना म्हटलं. तू हे शब्द काढून टाक म्हणजे लक्ष्मी जिथं जाईन तिथं सुख नाही सर्व दुःखच दुःख. पण अमान्य केलं प्रार्थना केली. ठीक आहे म्हणजे तुझी इच्छा सर्व सविस्तर सांगितलं पण मानलं नाही. पण आता हे मुलगी झाली आनंद वाटला लोभ मिळाला एक हे दिलं म्हणजे काय शिंपल्यामधून हे त्याचा हे दाखवलं बरं का. तर तितक्यामध्ये असणार त्यांना लगेच मुलगी झाल्या आकर्षित आधी मायाशक्ती होती ना ती. मग हे उत्पत्ती कशी झाली कशी झाली हे कोण शतानंद असणार हे म्हणजे गौतम ऋषी आईलेचे मातेचे मुलगा बरं का. हे पुरोहित म्हणजे त्यांचे हे आहेत तर सांगतात. तर मग तितक्यामध्ये लगेच ताबडतोब काय झालं मग हे त्यांना उपहार झाली मोठी झाली. आता ह्यांचं काय करावं प्रत्येकाचं लक्ष होतं की हे पत्नी व्हावी म्हणून सर्वांचं होतं. मग त्यांच्यानंतर हे सर्व सूर नर दैत्य वगैरे आले हे आले. आता बघा काय होतं अगोदर सांगितलं ना. मग तितक्यामध्ये लगेच मग कोणीच मानायला तयार नाही. पण असा ठेवला होता की ज्याची निळीमावरती आहे म्हणजे विष्णू निळवर नाही का तो ती असणार ही माझी मुलगी द्यायची असं त्यानं पण ठेवलं. आता एवढा पणामध्ये कोण आहे मग ह्याच्या आपसमध्ये द्वेष निर्माण झाला राक्षसामध्ये ह्याच्यामध्ये. तर एकजूट झाले ना आम्ही शतानंद बरोबर युद्ध केलं. त्रुटक सांगतो बरं का हे सांगण्यात एवढा वेळ नाही बिलकुलच काय नाही. तर तितक्यामध्ये लगेच काय झालं माहिती आहे का युद्ध झालं. युद्धाच्या प्रसंगामध्ये पद्माक्ष राजानं सर्वांना हरवलं तरी सर्व एकजूट होऊन त्या लढाई आहे युद्ध आहे आपल्याला त्याचा प्रसंग जाणीव आहे. सर्व बाण लागले लगेच बाण लागल्याच्या नंतर लगे आखरी श्वास असणार पद्माक्ष राजानं सोडल्याच्या नंतर घरी सर्व त्यानं नगर उद्ध्वस्त केलं. आता हातात सर्व हे केल्याबरोबर त्या असणार त्या मुलीला असणार पद्मावती म्हणजे हे आपल्या त्या ह्यांना धरायला गेले. धरत असताना तितक्यामध्ये कशाच ती मादी मायाशक्ती सापडते लगेच यज्ञकुंडामध्ये उडी टाकल्यावर लगेच असणार विलीन झाली त्या रूपामध्ये झाल्याच्या नंतर आता दैत्य हे सगळं राक्षस सगळे अरे मला हातातून सगळं गेलं सगळं. मग ते राग त्यानं नगर वगैरे उद्ध्वस्त केलं. सर्व तितक्यामध्ये त्या पद्माक्ष राजाच्या ज्या पत्न्या होत्या ते सर्व असणार त्याच्यामध्येच अग्नीमध्ये सहगमन केलं. झाल्याच्या नंतर आता ती त्या म्हणजे पद्मावती जे आहे हे सीतेचं असणार सांगायलेत बरं का प्रखराने. तर त्या लक्ष्मीनं काय लगेच उडी टाकल्याबरोबर लगेच त्यानं ते हे केलं अजून लगेच असणार कुंडाच्या बाहेर येऊन थांबली. सगळे निघून गेल्याच्या नंतर निघून गेले कुंडाच्या बाहेर निघून गेल्याच्या नंतर एकूण बाबाचं इमान जाऊ लागलं कुणाचं रावणाचं. लगेच असणार ते लगेच प्रधान सांगितलं हो काही असं झालं एवढं राजा हे झालं आणि हीच मुलगी आहे हिच्या पायीच असणार हे जगलं. आता हे रावण काय करतो आता त्यांनाही धरायला जातो. आता हे पुढची कथा काय होते बघा. आता पाठीमागून 2 वाया घेतो. हिमानी विचरता रावण त्यासी प्रधान सांगे सारण जे लागी झाले रणकंदन ते जाण नवरी
इसी धरू जाता सुरासुरी उडी गातली अग्नी माझारी ते हे निघोनी बाहेरी कुंडाच्या त्री बैसलीसे तिचे दे कोणी बरवे पण रावणा बिलासी संपूर्ण धरू जाता पण अग्नी प्रवेशनात नवरी केले तव रावण बोले हसोनी अग्नि माझी तुझी लपणी ते सुरवर नेनती कोणी तरी मी शोधोनी धरीनाता तेथे आती क्षोभे रावण कुंड विजवी आपण शोधिता नवरी न लभे जाण तेथे पंचरत्ने जाण सापडली त्या रत्नाची पाता शोभा लोक लपोनी जाय सूर्यप्रभा मातेजाचा निजगावा रावण उभा विस्मित सावध करोनी निजमत मना मग तया दिवे रत्ना करोनी आती यत्ना चढोनी माना लंकेशियाला ती रत्ने आती गोमटी मंदोदरी सद्यावया बेटी ते देवारा ठेवणी पेटी आपण उठावटी शेजाराला स्त्रेसी सांगे गुहे गोष्टी रत्ने अत्यंत गोमटी तुझ सोबती कंठी मुगुटी ते देवारा पेटी ठेवलेसे ती पेटी तिसी उचलिता नुचलेची पै सर्वता रावणे उपहासोनी कांता पण तत्वता उचलू आला त्यासी उचलिता विसाहती उचलवे ते सर्व शक्ती बळाची मावळली गती रावण चित्ती चळकापे तेथे मिनले प्रधान वेगे आले सुरजन पेटी माझी कोण निधान काढोनी आपण पाहू गेला उघडिताची पेटी तेजे झाकल्या त्याच्या दृष्टी अनर्गे रत्न कन्या गोमटी देखोनी गोरटी शाशंकित सावध होनी लंकानाथ कन्येचा सांगे पूर्ववृत्तांत मंदोदरी मेहे मने हे करत्या निश्चित करावया कुळघात कानिली पाळिता निर्दाळिली पिता जननी सुरासुर भुलोनी निमाले रणी दानव मानवांच्या श्रेणी पडिल्या रणांगणे विच्छेनी भविष्य बोले मंदोदरे हे प्रतिपाळी त्या ते संहारे उद्या आपणा भोंडे लभोरे हे राष्ट्र बाहेरे सांडावे हिचा करिता बाळघात आताची उपजेला अनर्थ हे न ठेवावी राज्यात त्यागावी निश्चित राष्ट्रांतरी आताची हेची पेटी रावणा नुचलवे संकटी सी मारिता कडकडाटी अनर्थ कोटी होईल अचेतन खांब हा हनिता लाता हिरण्यकशिपू पावला गाता येथेही होईल तेची कथा इसी तत्वता त्यागावे वचन मानले लंकानाता युक्ती मानली समस्ता पेटी त्यागावया सर्वता सवेग दूता बोलावे कन्या त्यागा शीघ्रवंत इमानानिले तोरिता मंदोदरी दूतासी सांगता हे पेटी भूमिगत करावे प्रगट पेटी ठेवाले जेथे तत्काळ अनर्थ उपजेल तेथे या लागी करावी भूमिगता त्यो पजेल तेथे या लागी करावी भूमी अतिगुप्त निक्षेप जो ग्रस्ताश्रमी ब्रह्मचारी हे वाढेल त्याचे घरी जो आत्मतत्वे वरतेल चराचरी त्याच्या घरी नांदेल पेटी घालिताची माने ती माझी उठला धोनी मी मागुती येईन लंका भोनी राक्षस धनी धनार्थ माझे करिताची अभिलाषण रावणासी येईल मरण माझे निमित्त संपूर्ण निर्दळन राक्षसा ऐसा ऐकताची शब्द रावण झाला ती स्तब्ध राक्षस दाकती सुबद्ध भविष्य विरुद्ध ऐकूने दुती पेटी घालो निमानी पात पात आले यावनी विधयाची सीमा लक्षोने
पेटी निक्षुपोनी ते गेले। ते भूमी जनके धर्मार्थी दिवजासी दिदले क्षत्रवरती तोही नांगर धरावया शेती आती निगुती मुहूर्त पाहे। वेळ साधोनी सुमूर्ती नांगर धरिताची शेती प्रथम तासाचे उपहती फाळाच्या दाती पेटी लागले। दिवजासी सांगे क्षत्रदूत धन्य धन्य तुझा सुमूर्त पीक पिकले अद्भुत। निधी निश्चित पहा स्वामी दिवजे पेटी देखताची जाण मने गुप्त ठेवा ते राजधन मज क्षत्र दिदले दान ठेवा पण घेऊ नये। ते पेटी घेऊनी हाती दिवजाला राजसभे प्रती हा गुप्त ठेवा होता तुमचे शेती तो त्वा भूपती घेई जे स्वे। राजा बोले धर्मवचन तुमासी दिदली भूमी दान येथील जे धनधान्य ते ब्राह्मणार्पण दिवजवर्या। दिवज धर्मार्थी आती परवीन मज समार्पिले क्षत्रदान नाही दिदले गुप्तदान हे मी आपण स्पर्शेना। धनलोभ नाही दिवजा धनलोभ नाही भुजा परम संकटी पडिला राजा। हे साधू समाजा कळू आले तेथे साधू बोले वचन या माझी कोण आहे धन ते काढून पावे आपण मग शास्त्र दान विचारू। उघडिताची पेटी सौंदर्याची दीप्ती दृष्टी कन्या देखिली गोरटी आश्चर्य पोटी सर्वांच्या। कन्या दृष्टी देखिताची देख डोळिया लागली टकमक विस्मय दाटला सकळीक आलोलिक सौंदर्य। देखोनी लावण्य निधान जनके उचलिली आपण म्हणे ही माझी कन्या रत्न। भेरी निशान त्राटिले गगन गरजे मंगळ तुरी सभा गरजे जे जयकारी। शांती पाठ पडिजे ऋषीश्वरी वेदोक्त मंत्री अभिव्यक्त। जनके पाळिले म्हणोनी जनकात्मजा धरणे राखिली अतियोजा। या लागी म्हणती धरणीजा परिते आयो निजा जगदंबा। नांगर वाहता लागली दाती म्हणून सीता जन्म पावली शेती। ते सांगितली पूर्वस्थिती हे नारद विकते यथार्थ। सीतेचे जन्म लक्षण यासी मूळ स्कंद पुराण। कालिका खंडी हे निरूपण समूळ संपूर्ण लिहिलेसे। अहिलेचा ज्येष्ठ सुत जनकाचा जो पुरोहित शतानंद स्वामी समर्थ तेने हा वृत्तांत सांगितला। सांगितली सीतेची उत्पत्ती आता सीता स्वयंवर अर्थी जनकाशी हरचाप प्राप्ती झाली कैसी रीती ते ऐका। एका जनार्दना शरण झाले सीता जन्म कथन पुरे हरेचाप प्रकरण सज्जनी सावधान परिसावे। श्रीराम जय जय राम राम कृष्णा हरी। स्वस्ति श्री भावार्थ रामायणे बालकांडे का कार्तिका जानकी जन्म कथनम नाम 15 अध्याय। कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। सब संतन की जय। पवन पुत्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि। श्री राम जय जय राम। 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 श्री राम जय जय राम।
राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम जय जय राम हरि 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 ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम शांति शांति शांति।